नमस्कार. आज आपण बुधाबद्दल माहिती बघणार आहोत. सूर्यमालेत रवी राजा तर बुध हा युवराज आहे. लहान मुलातला हट्टीपणा, त्याचा आक्रमकपणा, आकलनशक्ती, खोडकर वृत्ती नजरेसमोर आणली तर बुधाच्या अवगुणांचा आणि गुणांचा कारकत्वाचा आपल्याला बराचसा अंदाज येतो. राशीचक्रातील मिथुन आणि कन्या या दोन राशी बुधाच्या मालकीच्या आहेत. निसर्ग कुंडलीत मिथुन राशी तृतीय भावारंभी येते तर कन्या षष्ठ भावारंभी येते. या सर्व बाबींचा विचार देखील बुधासंबंधी माहिती घेताना आपण केला पाहिजे. बुध हा शब्द बुद्धी या शब्दाशी साधर्म्य दाखवतो. त्यामुळे बुधात लहान मुलासारखा उच्छृंखलपणा तसेच चांगल्या प्रकारची आकलनशक्ती आहे. जितका विनोदी आहे, खेळकर आहे, तितकाच हट्टी, बालहट्टी आहे. उत्तम ग्रहणशक्ती आणि आकलनशक्ती आहे. वाणी, बोलणे देखील बुधाच्या अधिपत्याखाली आहे. चांगल्यापैकी विचारशक्ती, वाक्चातुर्य, शब्दपांडित्य ही बुधाचीच किमया आहे. बुधाची मिथुन राशी तृतीय भावारंभी आहे आणि मिथुन ही वायुतत्वाची रास आहे. वाहन व प्रक्षेपणाची क्रिया बुधाच्या अधिपत्याखाली येते. ध्वनी, आवाज, श्रवण क्षमता बुधाकडे जाते. याच तृतीय भावावरून अंतर्मन पाहिले जाते. अंतर्मन विचाराच्या हिंदोळ्यावरून क्षणात इकडे, क्षणात तिकडे, लगेच दुसरीकडे भराऱ्या मारते. म्हणून सतत बदलाची भूमिका, प्रवृत्ती, द्विस्वभाव वृत्ती हे बुधाचे स्थायी भाव आहेत. शरीराचे भाग बुधाच्या अधिपत्याखाली श्रवणशक्ती म्हणून श्रवणेंद्रिये, कान, संवेदनाचा कारक म्हणून मज्जातंतू तर वाहनाचा कारक म्हणून श्वसनसंस्था, फुफ्फुसे, त्या सापेक्ष असलेले खाद्ये बुधाच्या अधिपत्याखाली आहेत. बुधाची दुसरी राशी कन्या ही राशी निसर्ग कुंडलीत षष्ठ भावारंभी येते. या भावावरून पचनसंस्था, पोट निर्देशित होतात. म्हणून बुध सुद्धा शरीराच्या त्या भागावर अंमल करतो. गुण वाणीवरील प्रभुत्वामुळे बडबडा स्वभाव, बुद्धीवरील अधिपत्यामुळे चांगली आकलनशक्ती, बालिश स्वभावामुळे स्वतःचे ठोस मत नसलेला, हिंदोळ्यात अस्थिर, धरसोड वृत्ती, द्विस्वभाव वृत्तीमुळे एकाच वेळी अनेक कार्यात मग्न, अनेक विषयात रस, वाचन, लेखनाची आवड, तरीही बालिश. आजार वाणीच्या संबंधित म्हणून तोतरेपणा, मुकेपणा, श्वसन संस्थेवरील अधिपत्यामुळे श्वसनसंस्थेचे अस्थमा, टीबी, दमा यासारखे विकार. श्रवणेंद्रियाच्या संबंधित म्हणून कानाचे विकार, बहिरेपणा, संवेदनशीलतेमुळे मज्जातंतूचे विकार बुधाच्या अंमलाखाली येतात. पचनसंस्थासुद्धा येते, त्यामुळे अपचनाचे विकारही होतात. व्यवसाय बुधाकडील बुद्धिमत्तेमुळे आणि वाक्चातुर्यामुळे दलाली, शिक्षक, प्रोफेसर, वकील, सल्लागार, बातमीदार, दुभाषी इत्यादी व्यवसाय बुधाच्या अंमलाखाली येतात. बुधाचा संबंध असा वाणीशी आहे तसा लेखणीशीही आहे. म्हणून लेखक, संपादक, प्रकाशक, अनुवादक, जाहिराती, छपाई इत्यादी व्यवसाय आणि बुधवाहन आणि प्रक्षेपणावरील म्हणून पोस्ट, टेलिफोन, दळणवळण, जवळच्या प्रवासी संस्था, बुधगणिती आहे म्हणून कम्प्युटर प्रोग्रॅमर, ज्योतिषी, खगोलशास्त्र इत्यादी संबंधित व्यवसाय बुधाच्या अधिपत्याखाली येतात. निर्मिती बुधलेखणी प्रधान म्हणून ग्रंथ, स्टेशनरी, पेन, पेन्सिली, छपाई साहित्य, वृत्तपत्र इत्यादी. बुधवाहन सक्षम म्हणून टेलिफोन, रेडिओ, टी व्ही, बिनतारी संदेशयंत्रे. बुधाचा संबंध श्रवणेंद्रियाशी म्हणून श्रवणयंत्रे. बुध युवराज म्हणून सर्व प्रकारची खेळणी तर बुद्धिमान म्हणून कॅल्क्युलेटर, संगणक इत्यादी संपत्ती वस्तूचे उत्पादन बुधाच्या अंमलाखाली येते. बुद्धीशी संबंधित म्हणून शाळा, कॉलेज. वाणीचा संबंध म्हणून लेक्चर हॉल, सभागृह, सभास्थाने. वहन प्रसारण संबंधित असल्यामुळे दूरदर्शन केंद्र, दूरसंचार केंद्र, टेलिफोन केंद्र, पोस्ट, तार ऑफिस, जवळचे दळणवळण बुधावरून पाहतात. एस टी स्टँड, डेपो, गाड्याची टर्मिनस. छपाई संबंधित म्हणून स्टेशनरी दुकानं, प्रिंटिंग प्रेस, ग्रंथालय, वाचनालय. घरातील ठिकाणांचा विचार करता रेडिओ, टी व्ही, पुस्तकांचा शेल्फ किंवा सदर वस्तू ठेवण्याची कपाटे, पत्रपेटी, रायटिंग पॅड. बुधाचा वायुतत्वामुळे खिडक्या, वायुविजनाचे झरोखे इत्यादीवर बुधाचे अधिपत्य आहे. प्राणी आणि वनस्पती बुध युवराज म्हणून छोटे पक्षी, वाणी संबंधित म्हणून गाणारे पक्षी, हिरव्या भाज्या व वनस्पती. द्विस्वभाव म्हणून द्विदल धान्ये,
बुधाच्या अधिपत्याखाली येतात. बुद्धी, विचारशक्ती, शिक्षण, वाणी, वाक्चातुर्य, लेखन, द्विस्वभाव, बदल प्रवृत्ती, संशोधन, संवेदना, वहन, श्रवण, आवाज, आकलन शक्ती, हिरवा रंग, उत्तर दिशा, बातम्या. येथे बुधाचे अधिपत्य असते. शरीराचा भाग: कान, श्रवणेंद्रिय, मज्जातंतू, खांदे आणि श्वसनसंस्था. गुण: बडबड्या वृत्तीचा, उत्तम आकलन शक्ती असणारा, संशोधक प्रवृत्ती, स्वतःचे मत नसलेला, नेहमी बदलाची इच्छा करणारा, एकाच वेळी अनेक कार्यात मग्न असणारा, धरसोड वृत्ती, वाचन लेखन प्रवृत्ती आणि बालिश. रोग: श्वसनसंस्था, अपचन, मज्जासंस्था, बहिरेपणा, मुकेपणा, स्मृतिभ्रंश. व्यवसाय: दलाली, शिक्षक, प्रोफेसर, वकील, सल्लागार, मध्यस्थ, कर वसुली, लेखक, पत्रकार, बातमीदार, कॅशर, संपादक, ज्योतिषी, अकाउंटंट, कॉपीरायटर, दुभाषी, छोटा प्रवासी संस्था, गणिती, इंजिनियर, जाहिरात कंपनी, जनसंपर्क अधिकारी, पोस्ट, टेलिफोन, दळणवळण खाते. निर्मिती: ग्रंथ, स्टेशनरी, पेन, पेन्सिल, लेखन साहित्य, खेळणी, नोव्हेल्टीज, छपाई साहित्य, वृत्तपत्र, टेलिफोन, संगणक, रेडिओ, टीव्ही, जाहिराती, टेलिफोन, श्रवणयंत्रे. स्थळे: शाळा, कॉलेज, लेक्चर हॉल, सभास्थाने, रेडिओ, टीव्ही केंद्र, बस डेपो, टर्मिनस, जंक्शन. टेलिफोन, टेलिफोन केंद्र, पोस्ट, तार, ऑफिस. प्राणी आणि वनस्पती: छोटे पक्षी, गाणारे पक्षी, ताजी वनस्पती, द्विदल धान्ये यावर बुधाचा अंमल असतो.